चर्चा करायला जातो, ज्यावेळेस आपण लोकांशी संवाद साधतो त्यावेळेस खऱ्या भावना कळतात. भाषणातल्या भावनाच असतील असं कशावर. पण ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्र असं, मराठवाडा असं, विदर्भ असेल, लेकरांचं वाटोळं आरक्षणासाठी व्हायला लागलं. आणि आरक्षण असून आता हे गॅझेटियरमध्ये तिथल्या जनगणनेत खूप लाखात नोंदी आहेत, नोंदीच्या खूप लाखात. पण ते असून जर अगोदरच दिले असतं तर आतापर्यंत कल्याण झालं असतं. त्यांना असं वाटतं की हे जर लागू झालं तर आपल्या लेकराबाळाचं कल्याण होईल. आणि त्यांच्या लेकराबाळासाठीच लढतो. कोल्हापूर सातारा संस्थेचं गॅझेटियर 100% लागू होणार. फक्त लोकांनी एकजूट राहावं. सरकारचा वेळकडूपणा यामध्ये साधारण दिसतोय. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंसोबत तुमचं बोलणं झालं, त्यांच्या शब्दावर तुम्ही 2 पावलं मागं आला होता, समाजासाठी सरकारवर विश्वास ठेवला होता. आताचे मुख्यमंत्री मात्र लक्ष देत नाही आहेत, वेगवेगळ्या मार्गाने तुमचे विरोधक समोर आणत आहेत. कसं बघता सरकारच्या या भूमिकेत? आता मुख्यमंत्री माझे वेगवेगळे विरोधक पुढे आणून काय करणार आहेत? काय करणार काय ते माझे? कारण आता एकतर कोण ते पुढं घालते त्याला काम नाही आहे, त्या विरोधकाला काहीतरी टीका करायची म्हणून करायची. तुमच्या आयुष्यात तुम्ही लोकांना काय दिलं? माझ्या गोरगरीब समाजाला तुमच्या आयुष्यात तुम्ही जर माझ्यावरती टीका करताय, खोटे आरोप करताय, तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्यावेळेस लढत होता त्यावेळेस तुम्ही काय दिलं? मी तरी काही ना काहीतरी दिलंय. माझ्या समाजाच्या लेकराला सुखाचा घास घालण्याचं तर किमान मी एक होण्या घास भरवण्याचं काम करतो. नाही माझ्याचे नाही त्या लेकराला माझ्या समाजाच्या पोटभर देणं झालं, किमान एक घास तरी त्याच्या भरवण्याचं कार्य मी करतो. पुण्याचं काम ते करतोय. आणि हे करत असताना जर तुम्ही आपलेच असून जर मला विरोधात जाणार असला, टीका करणार असला तर लाज वाटते. तुम्ही आमच्या समाजाचे म्हणायचे सुद्धा लाज वाटते. कारण आपण लढायचं असतं, नाही मिळालं तरी चालेल पण आपण लढलं पाहिजे. येस प्रत्येकच वेळेस येईल असं नाही आहे, काही वेळेस येईल काही वेळेस येणार नाही, पण आपण लढत राहिलं पाहिजे. या भूमिकेत समाज म्हणून आपण असलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावरती टीका माझ्यावरती टीका करणार त्यांचं ऐकून हे थांबणारच नाही आहे ना. समाजाच्या लेकराला मला अधिकारी साहेब बनवून बघायचं ते मी बघणार. तुम्ही कितीही आटापिटा केला, माझ्या विरोधात कितीही टीका केली तरी मी थांबत नाही. आणि माझ्या मराठा समाजाला चांगलं कळतंय, इतकं प्रामाणिक जर काम करतो तर आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. माझं फक्त मुख्यमंत्र्यांनाच आव्हान आहे, तुम्ही असले जर करत असला तर शक्यपंचे करू नका, कारण तुमच्या हाताला मी कधीही लागणार नाही. उलट माझ्या नादी लागल्यामुळं तुमचा कधी न होणारा ते देवारा होईल, तुमचं न होणारं ते वाटोळं माझ्या हातातून होईल. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनाकारण माझ्या नादी लागू नका. आता जी स्टेप घेतली तुम्ही विखे पाटलाच्या माध्यमातून, प्रसाद लाड साहेबाच्या माध्यमातून, त्या स्टेपनंच चलून तुम्ही जे आता कामं करायला लागला तर गरिबांचे मनं जिंकायला लागला, हेच मनं जिंकण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी करावं. त्याच्या पाठीमागे शिंदे साहेबांनी केलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पुढच्या काळात करावं. आमचं तुमचं वैर मुख्यमंत्री नाही आहे. तुम्ही विनाकारण मराठा समाजाची गोरगरिबाची वैर म्हणून वागू नये, ही माझी या आई अंबाबाईच्या या पवित्र भूमीतून मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. आमचं तुमचं वैर नाही आहे, पण विनाकारण मराठ्यावर अन्याय करून वैर घेऊ नका. आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठ्याचा रोष भयानक अवघड असणार आहे, हे मात्र मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. पण काम करून मराठ्यांचे मन जिंकावेत हेही माझं मुख्यमंत्र्यांना आहे. काम करा, मराठ्यांचं मन जिंकता. राजकारणाची आम्हाला गरज नाही, आयुष्यभर माझा तुम्हीच करा राजकारणात, आम्हाला त्याची देणं घेणं नाही. धन्यवाद. इतके वेळा तुम्ही आंदोलन केलं, इतके वेळा मागण्या केल्या, अक्षरशः रस्त्यावरती उतरून लढाई केली, मात्र तरी पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देताना पाहायला मिळत नाही. मी वोटनेर आणतो. त्यांनी आश्वासन मला 3 वर्षापासून देत राहिले, आधी शिंदे साहेब, आता हे मी वोटनेर आणतो. बघा ना, बारीक विचार करून बघा, एकही नोंद नव्हती, किमान 58 लाख का होईना नोंदी निघाल्या. त्याचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. हैदराबाद गॅझेटियर घेतलं, आता सातारा संस्थांचं कोल्हापूरचं सुद्धा घेतोय. म्हणजे मी फक्त एवढंच आहे, पूर्ण आपल्याला देत नाही आहे. आपण टप्प्याटप्प्याने पूर्णाकडे जाऊ. जी अपूर्ण गोष्ट आहे ती पूर्ण करायची असली तर आपल्या दमाने जाऊयात. एकदाच आपण धावत जाण्यापेक्षा दमण्यापेक्षा जर टप्प्याटप्प्याने गेलो तर त्या समाजाला पण घेता येईल आणि ते पिकल सुद्धा ते पिढ्यांना पार राहील सुद्धा. म्हणून त्यांनी कितीही वळवळ केली, मी मुख्यमंत्र्याची चलून देत नाही, दोन्ही मुख्यमंत्री चलून देणार नाही. मराठ्या पुढं सरकारचं शानपण चालत नाही. चलो, धन्यवाद. माईक भावांनो, आता महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन आता आपण निघणार आहोत वाड्याकडे, म्हणजेच शाहू पॅलेसकडे. छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीला संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील आता निघत आहेत आणि आपण सुद्धा त्यांच्या सोबत